Hello students, today's lecture we will discuss about chapter number unit number 2 ecosystems. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीज या पेपरमध्ये इकोसिस्टीम हा जो चॅप्टर आहे हा आपण एक्सप्लेन करत आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे इकोसिस्टीम मीन्स व्हॉट द सिस्टीम रिझल्टिंग फ्रॉम द इंटिग्रेशन ऑफ ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. मग लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स यांचं इंटिग्रेशन म्हणजेच काय त्यांची जी वाढ आहे किंवा त्यांचं जे पॉप्युलेशन आहे याच्याशी काही रिलेटेड कन्सेप्ट्स असतील किंवा त्यांचं ॲक्च्युअल पॉप्युलेशन कम्युनिटी काय आहे ते कसं होतं हे या इकोसिस्टीम या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. मग त्याचे इकोसिस्टीमचे टाईप्स आहेत. ओके, मग एन्व्हायरमेंटमध्ये काय लिव्हिंग फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स दॅट इज कॉल्ड एज आपण त्याला बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट अबायोटिक अँड नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स. त्यामध्ये फर्स्ट वॉटर, सॉईल, एअर, लाईट, टेम्परेचर, मिनरल्स, क्लायमेट्स अँड प्रेशर इट्स ए नॉन लिव्हिंग दॅट इज कॉल्ड ॲज अबायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक कॉम्पोनंट्स इन इकोसिस्टीम. देन for the survival of the biotic factors, abiotic factors are essential. म्हणजेच काय बायोटिक फॅक्टर्ससाठी अबायोटिक फॅक्टर्स हे काय आहेत, इसेन्शियल आहेत फॉर सर्व्हायविंग पर्पज. ओके, देन नेक्स्ट बायोटिक फॅक्टर्स लिव्हिंग कॉम्पोनंट्स. ओके, आता आपण बघितले अबायोटिक म्हणजेच काय वॉटर, सॉईल, टेम्परेचर, प्रेशर, लाईट हे काय झाले नॉन लिव्हिंग दॅट इज कॉल्ड एज अबायोटिक. अँड बायोटिक फॅक्टर्स कॉल्ड ॲज ए लिव्हिंग कॉम्पोनंट्स. त्यामध्ये काय केलं आहे फर्स्ट त्यांनी टाईप्स केलेले आहेत ऑटोट्रॉप्स अँड हेटरोट्रॉप्स. त्यामध्ये फर्स्ट जे आहे ऑटोट्रॉप्स. ॲक्च्युअल ऑटोट्रॉप्स काय आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे ग्रीन प्लांट्स, बॅक्टेरिया अँड अल्गी दॅट कॅन सिंथेसिस देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट कॉल्ड ॲज ए ऑटोट्रॉप्स. म्हणजे प्लांट्स ज्या आहेत त्या काय करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट किंवा कार्बन डायऑक्साईड या गॅसच्या हेल्पनं काय करतात फोटोसिंथेसिस हेल्प प्रोसेस क्रिएट करतात आणि त्यांचं फूड मटेरियल जे आहे ते काय करतात स्वतः क्रिएट करतात, स्वतः फॉर्म करतात आणि त्यांचे सर्व्हायविंग किंवा लाईफ सायकल जे आहे ते काय करतात कंटिन्यू करतात. त्याला ऑटोट्रॉप्स. ऑटो मीन्स सेल्फ अँड ट्रॉप्स मीन्स लेव्हल. ओके, म्हणजे त्या लेव्हलला सेल्फ लेव्हलला काय करतात त्या फूड मटेरियल प्रिपेअर करून त्यांची लाईफ सायकल जी आहे ती कंटिन्यू करतात आणि नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करतात. देन नेक्स्ट दे डू नॉट डिपेंड ऑन अदर फॉर फूड मटेरियल. ते काय आहेत दुसऱ्यावरती किंवा अदर जे ऑब्जेक्ट असतील त्याच्यावरती काय नाहीत त्या डिपेंड नाहीत. स्वतःचं अन्न त्या स्वतः तयार करतात म्हणून त्या ऑटोट्रॉप्स असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट हेटरोट्रॉप्स. All organisms that do not make their own food but depend on other organisms to obtain their energy for survival. Heterotrophs means hetero means other and trophs means level. ओके, म्हणजेच काय ते डिपेंडिंग वन अनदर आहेत म्हणजे दुसऱ्यावरती ते डिपेंड्स आहेत. ज्यावेळेस दुसरा ऑर्गॅनिझम ते एड करतील सर्व्हाइव्ह करण्यासाठी मग त्याची एनर्जी याला प्रोव्हाइड होईल, मग त्यांचं सर्व्हाइव्ह होतं म्हणून त्याला हेटेरोट्रॉप्स असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एक लेक आहे किंवा एक पॉन्ड आहे तर पॉन्डमध्ये काय नंबर ऑफ फिश आहेत. मग जे छोटे छोटे फिश असतील जे अदर इन्सेक्ट्स असतील त्याला काय करतात जे बिग जे मोठाले मासे आहेत ते काय करतात त्या छोट्याल्या माशांना खातात. म्हणजेच काय झालं जे छोटे मासे आहेत त्यांना खाल्ल्यानंतर त्यांची एनर्जी ह्या मोठ्या माशाला प्रोव्हाइड होते म्हणजेच ते काय झाले हेटेरोट्रॉप्स. ओके, किंवा मग ॲनिमल काय करतो किंवा फॉर एक्झाम्पल ह्युमन पण काय करतो आपणच काय करतो जे व्हेजिटेबल्स आहेत क्रॉप्स आहेत ते काय करतो ॲज अ फूड म्हणून आपण खातो आणि त्याची एनर्जी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते आणि नंतर मग ती बॉडीला क्रिएट एनर्जी झाल्यानंतर बॉडी काय होते डेव्हलप होते. बॉडीच्या काय होतात ॲक्टिव्हिटीज ज्या आहे फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज त्या रन होतात म्हणजेच हेटेरोट्रॉप्स. म्हणजे आपण ह्युमन थिंग जे आहे त्या टोटली काय आहेत हेटेरोट्रॉप्स आहेत त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ओके, मग ॲक्च्युअली हेटेरोट्रॉप्स काय आहे किंवा ते सायकल काय आहे हे आपण बघूया. सपोज आता याच्यामध्ये बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स काय आहेत दाखवलेले आहेत. ओके, मग अबायोटिक फॅक्टर्सवरती बायोटिक फॅक्टर्स कसे डिपेंड्स आहेत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट काय सांगितले बघा
बायोटिक फॅक्टर्समध्ये आता हे बघा अबायोटिक फॅक्टर्स इथं खाली सॉईल लेअर दाखवला आहे. ओके, सॉईल इज अबायोटिक फॅक्टर्स. जर सॉईल वेल फर्टाईल नसेल तर तिथं काय होणार नाही, प्लॅन्टचं प्रोडक्शन होणार नाही. ओके, जमीन जर सुपीक नसेल तर काय होणार नाही, मिनरल्स लेस जमीन असेल तर तिला काय होणार नाही, त्या सॉईलमध्ये वेल डेव्हलप प्लॅन्टचं होणार नाही. ओके, मग प्लॅन्ट जर वेल डेव्हलप झाले नाही तर हे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत हे काय होणार नाही, तिथं डेव्हलप होणार नाही. ओके, म्हणजे आता सॉईलमधून काय होतं आहे, प्लॅन्ट डेव्हलप होते. प्लॅन्ट डेव्हलप झाल्यानंतर ती किंवा क्रॉप जे डेव्हलप झालं ते डेव्हलप झाल्यानंतर हे डिअर अँड काऊ हे दोन ॲनिमल जे आहेत, गाय आणि हरिण, हे काय करतात, त्या प्लॅन्टला खातात. म्हणजे दॅट इज कॉल्ड एज ए हर्बिव्हर्स. ओके, जे काय करतात फक्त हर्ब म्हणजे ज्या शाकाहारी प्राणी आहेत किंवा शाकाहारी जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, व्हेजिटेरियन. ओके, आपण त्याला म्हणतो दॅट इज कॉल्ड एज ए हर्बिव्हर्स. अँड या दोन्हीला जो खातो त्याचं नाव आहे कार्निव्होर. ओके, कार्निव्होर. देन म्हणजेच काय, आणि ही पूर्ण प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल, मग हर्बिव्होर असेल त्यानंतर कार्निव्होर असेल, हे ज्यावेळेस काय होतात, डिसमिस होतात, डॅमेज होतात. ते डॅमेज झाल्यानंतर त्यांचं सॉईलमध्ये काय होतं, इरोजन होतं. ओके, सॉईलमध्ये त्यांचं डिकम्पोजिशन होतं. मग त्याला हे अदर जे इन्सेक्ट्स दाखवलेले आहेत, हे इन्सेक्ट्स काय करतात, त्याला कट करतात, त्याचं सिंथेसिस करतात, त्याचं ब्रेकडाऊन करतात. म्हणजे हेच काय झालं, ते डिकम्पोजर. ओके, ही टोटल काय आहे, इकोसिस्टीम आहे, सर्कल आहे, ही सायकल आहे. ओके, सॉईल काय होते, सॉईलमधून काय होतात, प्लॅन्ट डेव्हलप होते. प्लॅन्ट डेव्हलप झाल्यानंतर ॲनिमल त्याला खातात. ॲनिमलला कोण खात आहे, कार्निव्होर. पुन्हा काय होतं, डॅमेज होतो. डॅमेज झाल्यानंतर सॉईलमध्ये येतो. सॉईलमध्ये आल्यानंतर इन्सेक्ट्स परत त्याला काय करतात, डिकम्पोज करतात. ओके, इट इज कॉल्ड एज अ हेटेरोट्रॉप्स. ओके, म्हणजेच काय, प्लॅन्ट स्वतः न तयार करते पण ॲनिमल जे आहेत ते काय करतात, त्या प्लॅन्टला खातात. त्याची एनर्जी ॲनिमलला प्रोव्हाइड होते. ॲनिमलला जे टॉप कार्निव्होर्स आहेत ते खातात, मग यांची एनर्जी ह्या टॉप कार्निव्होर्सला प्रोव्हाइड होते. दॅट इज कॉल्ड एज अ हेटेरोट्रॉप्स. देन आत्ताच जे आपण बघितलं ॲनिमल्स, त्यानंतर प्लॅन्ट आणि कार्निव्होर, त्यानंतर डिकम्पोजर, हे स्ट्रक्चर आपण बघितलं किंवा सायकल आपण बघितली. त्यामध्ये फर्स्ट जे आहे प्रायमरी कन्झ्युमर, त्याच्यामध्ये काय काय, इन्सेक्ट, काऊ, रॅबिट, डिअर अँड गोट, हे काय झाले प्रायमरी कन्झ्युमर्स. देन सेकंडरी कन्झ्युमर्स हर्बिव्होर, फ्रॉग दॅट एट ग्रासहोपर्स, हे काय झाले हर्बिव्होर्स अँड फ्रॉग्स, हे सेकंडरी कन्झ्युमर्स. देन टर्शरी कन्झ्युमर्स विच येट देअर सेकंडरी कन्झ्युमर्स. हेटेरोट्रॉप्स क्लासिफाय इंटू 2 टाईप्स. ओके, मग काय सांगितलं आहे, टर्शरी कन्झ्युमर जे आहेत, टर्शरी कन्झ्युमर्स म्हणजेच काय, जे डिअर, रॅबिट, फ्रॉग, ग्रासहोपर्स किंवा हर्बिव्होर हे जे ॲनिमल्स आहेत यांना कोण खात आहे, टर्शरी कन्झ्युमर खातात, म्हणून त्याला टर्शरी कन्झ्युमर म्हटलेलं आहे. ओके, हेटेरोट्रॉप्स क्लासिफाय इंटू 3 टाईप्स. फर्स्ट सांगितलं आहे मॅक्रो कन्झ्युमर, सेकंड इज अ मायक्रो कन्झ्युमर अँड डिकम्पोजर्स. ओके, मॅक्रो मीन्स इन्सेक्ट्स येतील आणि मायक्रो मीन्स बॅक्टेरिया, फंजाय हे येतील. अँड डिकम्पोजर्स मीन्स त्याला बॅक्टेरिया, फंजाय हे कशामध्ये येतात, डिकम्पोजर्समध्ये. ओके, देन नेक्स्ट पॉईंट डिकम्पोजर्स. ओके, डिकम्पोजर्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय, बॅक्टेरिया अल्सो कॉल्ड ॲज ए स्कॅव्हेंजर्स. दे आर सॅप्रोफाईट, म्हणजेच काय, ते काय करतात, कॉम्प्लेक्स मटेरियलचं काय करतात, ब्रेकडाऊन कॉम्प्लेक्स कंपाऊंड अँड रिलीज वॉटर, CO2 अँड फॉस्फेट. मग त्याच्यामधून काय करतात, त्या वॉटर रिलीज करतात, CO2 रिलीज करतात अँड फॉस्फेट ग्रुप काय करतात, रिलीज करतात. देन इट शोज लेव्हल्स, मग त्याच्या लेव्हल्स आहेत. ग्रीन प्लॅन्ट अल्सो कॉल्ड एज अ प्रोड्युसर, दॅट इज कॉल्ड एज अ ट्रॉपिक लेवल फर्स्ट. ओके, म्हणजे प्लॅन्ट काय होतात, प्रोड्यूस करतात, त्या प्रोड्युसर आहेत म्हणून त्याला ट्रॉपिक लेवल फर्स्ट म्हटलेलं आहे. देन हर्बिव्होर्स प्रायमरी कन्झ्युमर, प्रायमरी कन्झ्युमर आहेत मग ते ट्रॉपिक लेवल सेकंड आपण त्याला म्हणतो. देन कार्निव्होर्स म्हणजेच काय, हर्बिव्होर्सला खाणारले, सेकंडरी कन्झ्युमर्स ट्रॉपिक लेवल थर्ड. टॉप कार्निव्होर्स म्हणजेच काय, कार्निव्होर्स प्लस हर्बिव्होर्स या दोन्हीला जे काय करतात, एट करतात, दॅट इज कॉल्ड एज ए टॉप कार्निव्होरस, कॉल्ड ॲज ए टर्शरी कन्झ्युमर्स, कॉल्ड ॲज ए ट्रॉपिक लेवल फोर्थ. ओके, सपोज इथं काय प्लॅन्ट्स आहेत, मग प्लॅन्ट्सला कोण खातं आहे, रॅबिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए रॅबिट कॉल्ड हर्बिव्होर्स. ओके, हर्बिव्होर्स मग ते काय करतात,
हार्बिव्होर्स रॅबिट जो आहे, मग रॅबिटला कोण खात आहे, इथं कार्निव्होर्स दाखवला, हा ॲनिमल दाखवला, लायन दाखवला आहे. ओके. आणि हार्बिव्होर्सला परत ह्युमन काय करतं, एट करतं आहे. ग्रास जे आहे म्हणजे व्हेजिटेबल्स आपण त्याला म्हणतो, ते सुद्धा काय करतो, ह्युमन हे करतो आहे, खातो आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय, हार्बिव्होर्स प्लस कार्निव्होर्स. ओके, सॉरी, प्लांट्स प्लस हार्बिव्होर्स या दोन्हींना जो काय करतो, एट करतो, त्याला ओमनिव्होरस असं म्हटलेलं आहे. ओमनिव्होरस म्हणजेच काय, आणि ह्युमन थिंग. ओके. अँड ज्यावेळेस हार्बिव्होर्स, त्यानंतर कार्निव्होर्स आणि ओमनिव्होर्स ज्यावेळेस काय होतात, सॉईलमध्ये एंट्री करतात किंवा सॉईलमध्ये त्यांचं डेके मटेरियल म्हणून काय केलं जातं, तिथं टाकून दिलं जातं, रिलीज आउट केलं जातं, त्याला जे काय करतात, डिकम्पोज करण्याचं काम करतात. कोण, बॅक्टेरिया. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, बॅक्टेरिया, सॉरी, डिकम्पोजर्स किंवा स्कॅव्हेंजर्स असं म्हटलेलं आहे. आता त्यामध्ये ट्रॉपिक लेवल फर्स्ट जे आहे ते प्लॅन्ट आहे, त्यानंतर ट्रॉपिक लेवल सेकंड जे आहे ते हार्बिव्होरस आहे, ट्रॉपिक लेवल थर्ड जे आहे ते कार्निव्होरस आहे, आणि टॉप कार्निव्होरस म्हणजेच या सगळ्यांना जे खातात त्याला टॉप कार्निव्होरस, दॅट इज कॉल्ड एज ए ट्रॉपिक लेवल फोर्थ. ओके.